घेतलाय. ते हाके बारामतीला आजपासून आरक्षण मोर्चा म्हणजे ओबीसी संघर्ष यात्रा सुरुवात होते बारामतीतून हाकेंच्या नेतृत्वाखाली. याच्यातून आणखीन एक आहे तुमचा पुढं प्रश्न येणारच आहे त्याचा, पण मी बी पुन्हा सांगतो की याच्यावरूनच मराठ्यांनी ओळखायचं मराठा आरक्षणात गेला. हे प्रमाण कसं काय असू शकतं तुम्हाला सांगा ना. मग असं एकदा तुम्ही विचारलं होतं बघा, त्याला झाले आता 17 महिने. आपण दोघंच होतो लिंबा झाडाखाली बसलेलो. आपले माधू तात्या गेले बैलगाडीत करून, इंटरव्ह्यून तुम्ही आले. त्या टायमाला म्हणले मी तुम्ही असं म्हणले होते आता शिकतं हे 250लाच चिटकलं आहे. 250लाच तुम्हाला एक दिवस दिसत. त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला म्हणले होते काय खरं झालं. तुम्ही बघा थोडं थांबा ना. सगळं माझ्या पोटातून उकरून घेतलं काय होतं गोळ. मला लय डोका लावाला उकरून घेत नाही. पण दुसरीकडे तेच दुसरे ओबीसीची जे आंदोलन सुरू होतं नागपूरमध्ये, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि या GR मध्ये काही नसल्याचं त्यांना क्लिअर कळालं. त्यामुळे त्यांनी पण मागणी केली. चांगलं आलं ना. फक्त हाकेच का आंदोलन करतो आता ते त्यांचे प्रश्न मला काय माहित. बरं हाकेसारखंच भुजबळांचं पण आता सुरू आहे. भुजबळ म्हणतायत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी आहे. नाही, याला घुसखोरी नाही म्हणता येणार, याला अधिकृतपणा म्हणता येईल. पूर्वी सुसूत्रता नव्हती, आता ती आणली. ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असूनसुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं. मग विखे साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा. पण त्याला पक्का माहिती आहे काय ते बाकीचे बांगडबिल्ले हिंडत आहेत कुंकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे. कारण मी एकदा बघा पाठीमागं 2 महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची. त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहीत होतं की हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केला आहे मंत्रिपद देऊ असे मी गुप्त माहीत तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ती मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले. फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण कशासाठी झुंजतोय, कोणासाठी झुंजतोय. आपल्यासाठी जीवपणाला गरिबाचे पोरं लावतात. माझे गरीब लेकरं मुंबईला गेले. आज मुंबईला त्या दिवशी करोडोनं म्हणून आज विजय घेऊन वापस आले. हे आता काय नुसते लिखी नाही आहे, ड्राफ्ट नाही आहे, याला GR म्हणतात. गव्हर्मेंट रूल येतो तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी गेला मराठा आरक्षणात सगळा. नव्या GR मुळे ओबीसीत वाटेकरी वाढतायत असं त्यांचं म्हणणं आहे.